नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की आपण ठरलं होतं संकल्प बॅच विषयी, तर त्याविषयी आपण चर्चा करूया की नेमकी संकल्प ही बॅच काय आहे, याच्यामध्ये काय मेंटरिंग होणार आहे किंवा काय. आता बेसिकली म्हणजे या मेंटरिंगच्या बाबतीमध्ये काय होतं की खूप दिवसांपासून खूप स्टुडंट्स हे करत होते, मला फोर्स करत होते की सर पेड मेंटरशिप चालू करा, तुम्ही स्वतः पेड मेंटरशिप चालू करा. पण विषय असा होतो की मला एकट्याला बऱ्यापैकी गोष्टी डिफिकल्ट जातात हँडल करायला, किंवा एवढ्या स्टुडंट्सला म्हणजे आपण जसं काय म्हणता येईल त्याला की ठराविक वेळेमध्ये अटेंड करणं, त्यांना मेंटरिंग करणं हे शक्य होत नाही. म्हणजे पेपर झाल्यापासूनच्या अजून 200-300 मेसेजेस ज्याला मला अजून बघणं झालेलं नाहीये. त्यामुळं मेंटरिंग तर गरजेचे असते, मेंटर तर पाहिजे असतात. त्यामुळं मग काय झालं की विशाल असतील, मयुरेश असतील, मयूर यांनी स्वतःहून मला म्हटलं की सर आपण एखादा मेंटरिंग इनिशिएटिव्ह चालू करूया, आमची इच्छा आहे त्यावर काम करण्याची. मग आपण काय केलं की एक असा इनिशिएटिव्ह चालू करूया की ज्यामध्ये 25 विद्यार्थ्यांना एक मेंटर मिळेल, आणि मग तो मेंटर त्यांच्यासाठी म्हणजे काय म्हणतात एक हक्काचं व्यासपीठ तयार होईल की बाबा सर मला या ठिकाणी ही अडचण आहे, माझा या विषयामध्ये स्कोर इम्प्रूव्ह होत नाही, जे युजली मी करत असतो. तुम्ही मला फोन केल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला एक हक्काचं व्यासपीठ तयार होईल, एक मेंटर त्या ठिकाणी तयार होईल, आणि तो मेंटर तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये गाईड करेल. तर या अनुषंगाने आपण ही संकल्प नावाची एक मेन्स मेंटरिंगची बॅच लॉन्च केली आहे. याच्यामध्ये 4 जे मेंटर्स आहेत त्याच्यामध्ये 3 जण जे आहेत 2022 चे अधिकारी आहेत. त्यात विशाल शितोळे 2023 चे, त्यांचा रँक 20 आहे 2023च्या बॅचमध्ये विशाल शितोळे यांचा. तर ही जी कन्सेप्ट आहे ही अशी आहे की तुम्हाला एक पर्सनलाइज कस्टमाइज्ड एक प्लॅन देणं, तुमच्याकडून मॅक्झिमम आउटपुट काढून घेणं, आणि काहीही करून म्हणजे कुठल्या विषयामध्ये कमी जास्त अभ्यास काय ज्या गोष्टी करून की फायनली सिलेक्शन मध्ये काहीतरी मदत व्हावी, फायनली सिलेक्शन व्हावं, या अनुषंगाने आपण ही बॅच लॉन्च करतोय. की बऱ्याच वेळेला काय होतं की आता समजा सध्या मार्केटचा जो ट्रेंड आहे की ज्यांच्या एचआरडीचे बॅच आहेत ते एचआरडी करा म्हणणार, ज्यांच्या GS4 बॅच आहे, आता आपली पण GS4 ची बॅच आहे, GS4 करा हे करणार. पण ऍक्च्युअल मध्ये काय होतं की GS4 मध्ये मी आता अक्षयला पण बोललो, अक्षयचा 81.75 स्कोर आहे 2023च्या GS4 ला. तर अक्षयचं म्हणणं आहे सर आता माझा इकॉनॉमिक ऑप्शन होता युपीएससीला म्हणून ठीक आहे, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे, त्याचं असं म्हणणं होतं की माझं स्पष्ट म्हणणं आहे की सर्टेन लेवलच्या वर इकॉनॉमीमध्ये जास्त एफर्ट्स घेऊ नये, कारण तो इनपुट तेवढा आउटपुट मिळेल का नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळे हे तुम्हाला कोणीतरी सांगितलं पाहिजे की जे काय तुम्ही आवर्स ठरवलेत, म्हणजे टोटल समजा प्रिपरेशन म्हणजे तुमच्याकडे 500 तास आहेत, तर त्यातले 100 तास द्यायचे का 50 तास द्यायचे GS4 साठी, तर हे सांगणारं तुम्हाला कोणीतरी असावं. आणि तो रोल या ठिकाणी ते मेंटर्स प्ले करतील की तुमचे ओव्हर द पिरियड तुमचं काय म्हणता येईल एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक परफॉर्मन्स बघून, आतापर्यंत कुठल्या विषयात किती मार्क मिळाले, तुमचं पोटेन्शियल बघून तुम्हाला एक साधारण टार्गेट देतील, म्हणजे आवर्स मध्ये अभ्यास करण्याचं पण आणि मार्कांचं पण. की काही काहींना इकॉनॉमी नाहीच जमत आहे ना, मग तुम्ही सायन्स अँड टेक मध्ये आउट ऑफ 45 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तो 70चा मार्क जो आहे 23च्या पेपर अनुसार 70चा मार्क टच करता येईल. का ज्यांना इकॉनॉमीमध्ये अजूनच अडचण आहे त्यांनी जो ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे मराठी इंग्लिश ग्रामरचा, डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे त्याच्यामध्ये स्कोर करा, पेपर 2 मध्ये करा, पेपर 3 मध्ये करा, जेणेकरून फायनली जो स्कोर येईल तो चांगला असेल तर तुमचं सिलेक्शन होईल. आपण इथे काय म्हणतील त्याला एखाद्या विषयामध्ये पीएचडी करायला आलो नाहीये, किंवा आपल्याला काही क्लासेस चालू करायचे नाही ह्या पर्टिक्युलर विषयात चांगले मार्क घेऊन. आपलं एम इथं आहे की आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. मग ते सिलेक्शन होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, जे बॅलन्सिंग करण्याची गरज आहे, कुठल्या विषयाला कमी वेळ कुठल्या विषयाला जास्त वेळ, हे सगळं सांगण्याचं काम त्या ठिकाणी तुम्हाला ते मेंटर करणार आहे. आता या बॅचच्या स्पेसिफिक फीचर्स बद्दल जर आपण बोलत असू तर स्पेसिफिकली बॅचच्या फीचर्स बद्दल बोलत असताना मला असं वाटतं की आपण एक काय करणार आहे की तुमचे जे इंडिव्हिज्युअल प्रिपरेशन आहे तर त्याच्यामध्ये एक पर्सनलाइज रिझल्ट ओरिएंटेड मेंटरशिप आपण देणार आहे, की जेणेकरून तुमचं जे पोटेन्शियल आहे, ट्रू पोटेन्शियल, बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला आपलं पोटेन्शियल माहित नसतं आणि आपण त्या पद्धतीने आपलं 100% देत नाही. त्यामुळं प्रिलिमच्या वेळेस मी कायम एक शब्द वापरायचो की तुम्हाला तुमचं 100% देता आलं पाहिजे. तसं तुमच्या मेन्सच्या प्रिपरेशन मध्ये तुमचं 100% काढून घेणं हे मेंटरचं एक काम आहे. आणि अजून जेव्हा मी काही टॉपर्स जे आहेत म्हणजे STI म्हणा किंवा ASO म्हणा किंवा जे राज्यसेतून क्लास 2 आहेत त्यांना इम्प्रुव्हमेंटसाठी अजून अटेम्प्ट द्यायचा, त्यांचं असं म्हणणं होतं माझ्या बाबतीमध्ये, मला जे म्हटले की सर असं तुम्ही प्लॅन देऊन नका सांगू की तुम्ही हा प्लॅन द्या त्या पद्धतीने वर्क करा. प्रॉब्लेम काय की आता आमचं बऱ्यापैकी
बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. काही काही विषय आमचे खूप चांगले आहेत, मग आम्हाला ते सुरुवातीला नाही करायचे. त्यामुळं आमचा जो प्लॅन आहे किंवा आमचे जे काही टार्गेट्स आहेत त्याच्यामध्ये थोडे थोडे चेंजेस करून त्या अनुसार आम्हाला मेंटरिंग करणारा प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि मग त्या गोष्टीला आपण कन्सिडर करून आपण काय करतोय की तुम्ही जो काही बेसिक आराखडा तयार केलाय त्याच्यामध्ये छोटे मोठे चेंजेस करून ज्यांना काहीच कळत नाही त्यांसाठी सेपरेट प्लॅन पण आपण देऊ शकतो. पण मोस्टली आता आपल्या प्लॅटफॉर्मवर किंवा आपल्याशी जोडलेले जे लोक आहेत ते मोस्टली कसे आहेत की मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत, पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्या मानाने फार कमी आहेत. आता यावर्षी मेन्स देणारे भरपूर जण आहेत. त्या केसमध्ये आपण तशा पद्धतीने पण प्लॅन देऊ शकतो. आता प्रोग्रामचे हायलाइट काय आहेत? 1 to 1 मेंटरिंग ही काय भानगड आहे? तर आठवड्यातून कमीत कमी 20 मिनिट प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे 25 पैकी एका विद्यार्थ्याला आठवड्यातून 20 मिनिट मेंटर सोबत बोलता येईल, चर्चा करता येईल, तुमच्या अडचणी ज्या आहेत ते सांगता येतील. आणि वीकली वन्स काय असेल एक ग्रुप, म्हणजे 25 जणांचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मेंटर तुमच्यासोबत, असं मी जसं लाईव्ह येतील आणि मग तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करतील. त्यात कॉमन ज्या क्वेरीज आहेत, कॉमन डाऊट्स आहेत तिथे रिझॉल्व्ह होतील. बाकी उरलेले जे काही पर्सनलाइज डाऊट्स आहेत ते तुम्ही वीकली वन्स मेंटर सोबत डिस्कस करू शकता. आणि याच्यामध्ये डेली फॉलोअप्स पण राहील. म्हणजे जो ग्रुप आपला बनवला टेलिग्रामचा त्याच्यामध्ये तुम्हाला बाय डिफॉल्ट हे करावं लागेल की आजचा जो काय ठरवलेला प्लॅन आहे तो माझा झाला का नाही, जे ग्राउंड झिरो मध्ये आपण चालू केलं होतं ते, आणि उद्या काय प्लॅन करणार ते तुम्हाला तिथे टाकावं लागेल, रिपोर्टिंग द्यावं लागेल, जेणेकरून तुमची अकाउंटेबिलिटी आणि तुमची रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी वाढेल की तुम्ही जे ठरवलंय ते केलंय का नाही केलं. नाही केलं तर विथ रिझन तुम्हाला सांगावं लागेल की सर माझी तब्येत बरी नव्हती, माझं हे टार्गेट झालं नाही, किंवा सर हे मला असं वाटलं होतं हा टॉपिक 3 तासात होईल पण याच टॉपिकनं माझे 5 तास घेतले त्यामुळे पुढचा टॉपिक झाला नाही. मग त्या केसमध्ये मेंटरलाही लक्ष देईल की तुमचं पोटेन्शियल काय आहे, तुमचं कॅपॅबिलिटी किती आहे, तुम्ही दिवसातून किती टॉपिक करू शकता, किती तासामध्ये किती टॉपिक. मग तो एक फायदा तुम्हाला त्या होईल की मेंटर तुम्हाला त्या पद्धतीनं मोल्ड करतील किंवा ते छोटे छोटे चेंजेस जे प्लॅन मध्ये ते करून देतील. तर तो एक भाग झाला. त्यानंतर याच्यामध्ये काउन्सिलिंग सेशन जे मी सांगितलं की तुम्हाला, मी पण तिथे असणारच आहे वीकली वन्स, मी पण तुमच्याशी चर्चा करेलच. आणि मी ऍज अ मेंटर म्हणून जो काही फ्रीली अवेलेबल होतो तो कालही होतो, आजही असेल आणि उद्या पण राहील. फक्त त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या सोयीनुसार फोन होत नाही. कधीतरी तुम्ही 7 वाजता फोन करता, असा काही सेशन असला मला तो अटेंड करता येत नाही, मग माझ्या सोयीने मी कॉल बॅक करतो. तर तुमचा हा प्रश्न मिटून जाईल की तुम्हाला एक हक्काचं व्यासपीठ त्या ठिकाणी मिळेल. आता एक्सपर्ट स्ट्रॅटेजीज आपण काय देणार आहे? आता विशाल आहेत, तर विशालनं रँक इम्प्रुव्हमेंट केली, म्हणजे 2022ला 400 रँक होता, 2023ला 20 रँक आहे. तर मग ही रँक इम्प्रुव्हमेंट कशी झाली, कुठल्या गोष्टी माझ्यासाठी वर्क झाल्या. किंवा अविनाश आहे, अविनाशनं डायरेक्टली काही पोस्ट नसताना डायरेक्ट डीसी पर्यंत जम्प केली, म्हणजे आधी इंटरव्ह्यू दिले होते आणि डायरेक्टली डीसी झाला. मग कुठल्या गोष्टी वर्क झाल्या कुठल्या नाही, तर त्या एक्सपर्ट स्ट्रॅटेजी ज्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जिओग्राफीमध्ये ह्युमन जिओग्राफी नावाचा टॉपिक आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून 90% पर्यंत प्रश्न आपले तिथं बरोबर येऊ शकतील. काही काहींना इंग्लिश ग्रामर ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रॉब्लेम होतो, मग त्यामध्ये बेसिक मिनिमम काय गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऍटलीस्ट डिसेंट 25-30 पर्यंत मार्क तरी पडू शकतील. म्हणजे जर खूपच वीक असेल तरची गोष्ट चालली. आणि दुसरा एक महत्वाचा टॉपिक, आता युजली काय असतं मार्केटमध्ये जे बघितलं की मेंटरशिप म्हणजे लेक्चर्स असतात, म्हणजे रेग्युलर बॅच असतात त्याला मेंटरशिपचं नाव दिलेलं असतं. आपण तसे करणार नाही. आता मी जवळपास 5-7 वर्षापासून प्रॉपर प्रोफेशनल मेंटरिंगच करतोय ऑल इंडिया इन्स्टिट्यूटला. तर मेंटरिंग असं नाहीये, टीचिंग इज नॉट अ मेंटरिंग. टीचिंग हे फॅकल्टीचं काम असतं, मेंटरिंग इज अ कम्प्लिटली डिफरंट थिंग. मग त्या मेंटरिंग मध्ये काय करणार आहे आपण, तर बेसिकली तुम्हाला वैयक्तिक जे काही गाईड, पण त्यासोबतच बऱ्याच वेळेला काय होतं की ऑन डिमांड लेक्चर्स आपण देणार. जसं की तुम्ही म्हटले की सर ॲग्रिकल्चरमध्ये पर्टिक्युलरली आम्हाला जे फॉर्म्युले रिलेटेड टॉपिक आहेत ते आम्हाला समजत नाहीत, मग त्या ठिकाणी विशाल असतील किंवा मयुरेश किंवा मयूर किंवा अविनाश कोणतरी येईल, ठीक आहे मी पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला टॉपिकवर एक लेक्चर घेईल आणि ते समजून सांगेल की थोडक्यामध्ये त्याचा कसा आउटपुट त्यातून काढता येईल. ह्युमन जिओग्राफीचा टॉपिक आहे, GS4 मध्ये थेअरीचा पार्ट आहे थिंकर्स. आता थेअरीचा पार्ट तुम्हाला अवघड जातोय, तुम्ही आपली GS4 ची बॅच केली नाही, त्या ठिकाणी मी येईल आणि जे काही आपल्या GS4चं थेअरीचं पार्ट आपण शिकवलेलं आहे तर ते लेक्चर मी ऑन डिमांड तुमच्यासाठी घेईल. तर असे ऑन डिमांड लेक्चर्स असतील, पण पूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर होणार नाही, ही गोष्ट पहिले नमूद करून घ्या. मार्केटमध्ये मेंटरिंग मध्ये लेक्चर्स असतात, आपल्याकडे लेक्चर ऑन डिमांड असतील आणि ठराविक टॉपिक्स असतील. म्हणजे बेसिकली ही बॅच लेक्चरसाठी नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन, असं जसं मी सांगितलं की ते तुमच्यासोबत रेग्युलरली होत राहतील.
मायक्रो नोट स्ट्रॅटेजी, आता ही सगळ्यात महत्वाची. सुधाकर सरांचा जर रँक 4 आला असेल तर सुधाकर सरांनी जे काही शेवटपर्यंत नोट्स बनवल्या होत्या, एचआरडी पेपर पार्ट 2 मध्ये आपल्या बॅचमध्ये त्या सरांच्याच नोट्स आहेत, तुम्ही बघितलं असेल तर त्या परीक्षेच्या आदल्या दिवशी रिवाइज होतात नोट्स. एवढ्या क्रिस्प आणि शॉर्ट आणि सगळं गोष्टी इम्पॉर्टंट कव्हर करणाऱ्या नोट्स आहेत. मग त्या नोट्स तशा कशा केल्या पाहिजे, पहिल्या रिडिंग मध्ये केल्या पाहिजे, दुसऱ्यामध्ये केल्या पाहिजे, तिसऱ्यामध्ये केल्या पाहिजे. काही काही लोकांना नोट्स मेकिंग जमत नाही, मग त्यांनी कसं केलं पाहिजे, ज्यांना जमतं त्यांनी अजून त्याच्यात इम्प्रुव्हमेंट कसं केलं पाहिजे, हे सगळं सांगण्याचं काम त्या ठिकाणी मेंटरच असणार आहे. मेमरी बुस्टिंग, न्यूमॅनिक्स, आता काय होतं की हे सगळेजण प्रोसेस मधले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट अविनाश जर सोडलं तर बाकी सगळे एक्झाम देणार आहेत 2400. त्यामुळं त्यांना पण त्या अभ्यास करायचा आहे. त्या अभ्यासामध्ये त्यांना ज्या गोष्टी सोप्या वाटल्या, एखाद्या ठिकाणी चढता क्रम उतरता क्रम लक्षात ठेवायचा, त्यासाठी एखादं न्यूमॅनिक असेल ते तुम्हाला सांगण्याचा ते प्रयत्न करतील. आणि आपण एक प्रयत्न करणार आहोत की समजा विशाल शितोळेंकडे खूप चांगल्या काही गोष्टी आहेत, पण आता तुम्ही त्यांच्या मेंटरशिप अंडर नाहीत, पण त्यांनी शेअर केलेल्या गोष्टी आपण एक कॉमन प्लॅटफॉर्मवर, म्हणजे एक चॅनल करणार आहे संकल्प नावाचं, त्या चॅनलवर महत्वाच्या गोष्टी, महत्वाचे लेक्चर, विशाल शितोळे यांनी घेतलेले लेक्चर बाकीच्या मेंटरिंगच्या स्टुडंटला मिळणार नाही असं होणार नाही, ते तुम्हाला पण ऍक्सेसिबल असेल. आणि आपण टायमिंग पण असा ठराविक देऊया की विशालचं लेक्चर तुमच्या सगळ्यांना अटेंड करता येईल, या अनुषंगाने आपण तो विचार करू की जेणेकरून कॉमन रिसोर्सेस असतील. कधी कधी आता अक्षयनं मला GS4चं खूप चांगलं कंटेंट पाठवलं होतं, आपल्या इंटरव्ह्यूच्या ग्रुपवर पण शेअर केलं होतं. त्यांचं इकॉनॉमिक ऑप्शन असल्यामुळे त्यांना ते थोडासा ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी आहे. तर तशा गोष्टी आपण त्या ठिकाणी शेअर करू, म्हणजे तुम्हाला निश्चितच काही काही गोष्टी इथे अशा मिळतील ज्या बाहेर मार्केटमध्ये कुठे मिळणार नाहीत, किंवा कधी कधी अशाही गोष्टी होतील की ज्या आपल्या रेग्युलर बॅचमध्ये मिळणार आहेत पण तुम्हाला या ठिकाणी त्या मिळू शकतील. आता हीच मेंटरशिप बॅच जॉईन का करावी, मला असं वाटतं की मार्केटिंग पेक्षा बाकीच्या गोष्टी, की जेवढे काही रिझल्ट आहेत आणि फीडबॅक आहेत, आता विशाल फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्याचा आहे, वैभव हुमकरचं एक्झाम्पल देता येईल की बऱ्याच लोकांना छोटे छोटे चेंजेस करून किंवा स्ट्रॅटेजीमध्ये बदल करून किंवा अप्रोचची मदतीनं म्हणा की रँक इम्प्रुव्हमेंट झालीये आणि ते मार्कांमध्ये रिफ्लेक्ट झालंय. काही काही जणांचं सिलेक्शन झालं नाहीये, म्हणजे प्रिलिम्स मध्ये पण जर तुम्ही बघितलं ना, कोणीतरी 84 मार्कावरून 110 पर्यंत गेलाय, आता पास होईल का नाही माहित नाही, पण मार्कांची इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. आणि मेन्स मध्ये तुमच्या मार्कांची इम्प्रुव्हमेंट होणं फार गरजेचं आहे, कारण एक वेटरन्सचा, सिनियर विद्यार्थ्यांचा असा चंक आहे की त्यांचा स्कोर स्टॅग्नंट झालाय, 430 440 पर्यंतच राहतोय, त्याच्यावर जात नाही, 420च राहतोय, वर जात नाही. मुलींचा 400 स्कोर राहतो, त्यापेक्षा वर जात नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, मला असं वाटतं या गोष्टींसाठी सगळ्यात चांगली मदत तुम्हाला या ठिकाणी होईल. आणि याच्यामध्ये खूप व्हॉलंटरीली स्वतःहून काहीतरी मदत करण्याची इच्छा असणारे मेंटर्स आहेत. फक्त पैसे कमवणे हा उद्देश नाहीये, हे मी तुम्हाला स्पष्टपणे नमूद करतो. जर तशी गोष्ट असते तर आपण त्याची फीस काहीतरी 10,000 वगैरे केली असते, आपण फक्त 5,000 फीस ठेवली पूर्ण मेन्सचं सायकल कम्प्लीट होईपर्यंतची. त्यामुळे मला असं वाटतं तो एक तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज असणार आहे. आणि या बॅचमध्ये फक्त 100 ऍडमिशन, कारण आपल्याकडे 4च मेंटर आहेत. आणि मी आधीच सांगितलंय मेंटर्सला पण सगळ्यांना की आपण लिमिट ठेवतोय की 25 विद्यार्थी असले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाकडे वैयक्तिक आणि इंडिव्हिज्युअल लक्ष आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. विनाकारण 100-200 स्टुडंट्स घेऊन काही फायदा नाही, फक्त पैसा जमा होईल, पण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मार्गदर्शन करता येणार नाही, त्यांच्याकडे लक्ष देता येणार नाही. आणि मग फायनली काय होतं की काही मुलांचे रिझल्ट येतीलही पण बाकीचे नाराज होतील. आणि इथं एक्सपेरिमेंट करण्याची गोष्ट नाहीये, इथे तुमचा सगळ्यांचा शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प आहे, एक गॅजेटेड क्लास 1 क्लास 2 मिळण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे आपण इथे कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करणार नाही. एका मेंटरकडे फक्त 25च विद्यार्थी असतील आणि त्या पद्धतीनं आपण ते याचं सेटिंग पण केलंय. तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील तर ऍपमध्ये संकल्प नावाची बॅच आहे, 5,000 रुपये फीस आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, संकल्प बॅच असेल किंवा ग्रामरची बॅच असेल संतोष पवार सरांची, याच्यामध्ये कुठलाही डिस्काउंट कोड कुपन कोड नसेल. त्यामुळे डायरेक्टली जेवढे आहे तेवढी फीस तुम्हाला पे करावी लागेल. फीस पे केल्यानंतर तुम्हाला तिथे 4 ऑप्शन दिसतील, विशाल शितोळे सर, मयुरेश सर, मयूर यादव सर, अविनाश लोढे सर. तुम्हाला ज्या वाटतं त्या ग्रुपमध्ये तुम्ही जायचं आणि तिथे टेलिग्रामची लिंक दिली, ती टेलिग्रामची लिंक जॉईन करायची. ती टेलिग्रामची लिंक जॉईन केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली त्या मेंटरच्या अंडर जॉईन होणार. तिथून पुढची प्रोसेस सगळी तुम्हाला ते मेंटर सांगतील. आता याच्यामध्ये आपल्याला जे काही मेंटर्स लाभले त्यांच्याबद्दल थोडंसं काय म्हणतील, तुम्हाला थोडं एक बेसिक काय म्हणतात इंट्रोडक्शन टाईप मध्ये येतो. आता याच्यामध्ये विशाल शितोळे जे आहेत, विशाल शितोळे यांना PSI एक्साइज 2023 ला मिळाली आणि 2023 राज्यसेवेमधून रँक 20 आलेला आहे. अजून सर्व्हिस अलोकेशन झालेलं नाहीये. विशालनं त्यांच्या रँकमध्ये भरपूर इम्प्रुव्हमेंट केलेली आहे. त्यानंतर मयुरेश सुतार जे CDPO आहेत 2022चे,
त्यांनी आता पण तयारी करतात, त्यांनी याच्या आधी पण तयारी केलेली आहे. त्यानंतर मयूर यादव आहेत, ज्यांचं सीएपीएफ बीएसएफ मध्ये पण सिलेक्शन झालं होतं. आता डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर म्हणून त्यांची 2022 मध्ये निवड झालेली आहे. त्यानंतर अविनाश आहे, अविनाश बऱ्यापैकी सगळ्यांचा परिचय आहेत. अविनाशला आता डीसी मिळाली 2022 मध्ये. तर हे आपले 4 मेंटर जे आहेत, ही मेंटरिंगची टीम आहे, ही तुम्हाला प्रॉपर मेंटरिंग करणार आहे. मला असं वाटतं आता पुढचा जो पार्ट आहे विशाल शितोळे सर तुमच्याशी थोडंफार डिस्कस करतील. तर विशाल, तुम्ही आता टेक ओव्हर करू शकता. ओके सर, आवाज येतोय माझा? हॅलो सर. हा विशाल, आवाज येतोय. ओके. तर पहिल्यांदा जे काही आपले मेन्सला जे आता स्टुडंट्स आहेत जे अप्लाय म्हणजे अपियर होणार आहेत, तर त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. तुम्ही पहिली स्टेप कॉन्कर केली आहे. तर आता जी दुसरी जी स्टेप आहे आपली मेन्स, तर त्याचं आपण जर वेटेज बघितलं तर टोटल 900 पैकी 800 मार्क्सचं वेटेज आहे. म्हणजे 88% आपण म्हणू शकतो त्याला, ज्याच्यावर आपलं रँक ठरतं त्याचं वेटेज आहे. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मला आधीच्या मेन्सला 2021च्या मेन्सला 385 मार्क्स होते विदाऊट डिस्क्रिप्टिव्ह पेपर. तर त्याच्यामधून मी 2022ला 440 मार्क्स पडले आणि 2023ला पण ऑब्जेक्टिव्हला मला तेवढेच मार्क्स होते. तर ही इम्प्रुव्हमेंट मी कशी केली, तर मी त्यावेळेस जॉब करून पूर्ण स्टडी केलेला. इन्फोसिसमध्ये मी जॉब करायचो, कधी सुट्ट्या वगैरे घेतल्या नाहीत, फक्त एक्झामच्या आधी 1-2 वीक सुट्ट्या घ्यायचो. तर ह्या गोष्टी घेताना मला विशेषतः एक असं जाणवलं की जी काही मेंटरची मला मदत झाली, तर त्या मेंटर्समध्ये कसं असतं की बाबा तुमचे जे आत्ताचे जे एफर्ट्स आहेत, तुम्ही आता एफर्ट्स घेत असताल, भरपूर अभ्यास करत असताल, पण एक म्हणजे एक एफर्ट्सला एक डायरेक्शन देण्याचं जे काम असतं, किंवा तुमचं जे काही डेली फॉलोअप असतात, किंवा तुमचं म्हणजे अभ्यासाच्या बाहेर जाऊन पण ज्या काही गोष्टी असतात, म्हणजे अभ्यास करताना आपल्याला जे काही वेगळे प्रॉब्लेम येतात, म्हणजे ते नुसतेच टेक्निकल किंवा अकॅडमिक असू शकत नाहीत, तर ते इमोशनल असतात किंवा मेंटल पण काही प्रॉब्लेम असतात. तर ते पण आपण मेंटरच्या सहाय्याने आपण इझिली स्ट्रीमलाईन करू शकतो. आणि जे काही आपलं स्कोअरचं इम्प्रुव्हमेंट आहे, म्हणजे मी जसं सांगितलं माझे 385 ते 440 जो काही हा लीप होता, तर त्याला एकमेव रिझन हे होतं की मी जी अकाउंटेबिलिटी जी होती माझी ती मेंटरच्या माध्यमातून वाढवली. डेली जे काही आपलं रिपोर्टिंग मेकॅनिझम असतं, किंवा आपण त्याला एक फीडबॅक मेकॅनिझम म्हणतो, म्हणजे आपण जो अभ्यास करतो तो एक कुठेतरी तावून सुलाखून दुसऱ्याकडनं ज्यावेळेस घेतो आपण, तर त्यावेळेस आपल्याला रोजच्या रोज हे कळत जातं, किंवा आपला ट्रॅक चुकत नाही. आणि आपलं जे काही आता जर आपण एक म्हणजे ग्रॉस डेज बघितले, तर अराउंड एक 99 ते 100च्या आसपास दिवस राहिलेले आहेत. तर अजून एक गोष्ट सांगतो मला की ही जी काही आता मला 20 रँक भेटला, तर त्यावेळेस मी कंबाईन मध्ये पण आता एक्साइज जे काही ग्रुप सी मधून पोस्ट आहे, एक्साइज इन्स्पेक्टर, एक्साइज सब इन्स्पेक्टर, तर ती मी 4थ्या रँकनं उत्तीर्ण झालेलं आहे. आमच्या वेळेस विशेष म्हणजे 6 जागा होत्या, ओबीसीला एकच जागा होती, त्याच्यात माझं सिलेक्शन झालं होतं. म्हणजे हे सोबतच अभ्यास केला होता मी. तर ज्यांना कुणाला कंबाईन आणि हे काही एमपीएससी मेन्स सोबत करायची, त्याच्यासाठी पण म्हणजे हेल्प करेल मी. माझ्याकडे आहेत काही काही गोष्टी ज्या काही कशा वर्कआउट करायच्या, काय करायच्या टाइम मॅनेजमेंटमध्ये. आणि एक अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की एक पॅरेटो प्रिन्सिपल नावाचं एक ह्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंटमध्ये एक प्रिन्सिपल आहे की 80% जे काही गोष्टी असतात त्यासाठी 20% एफर्ट लागतात. म्हणजे आपण त्या एमपीएससी सिलेबसमध्ये आपण जर बघितलं तर सिलेबस खूपच मोठा वास्ट आहे, पण त्याला आपण एक 70-30 मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे जे काही 70% आपल्याला मार्क्स येणार आहेत, तर ते हे 30% सिलेबस मधूनच येतात आपल्याला. किंवा तुम्ही एक पर्टिक्युलर एक सब्जेक्ट घेतला, हिस्ट्री घेतला, तर हिस्ट्रीचे जे काही 70% तुम्हाला मार्क्स येतील ते 30% सिलेबस मधूनच येतील. तर ह्या ज्या काही अशा इनोव्हेटिव्ह टेक्निक्स आहेत किंवा स्ट्रॅटेजीज आहेत, तर त्या अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला नक्कीच मार्क्स वाढवण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत होतील. आणि त्यासाठी आपण नक्कीच अवेलेबल राहू. सरांनी आता उल्लेख केला की हे मेन्स पर्यंत राहील, पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की 2022ला मला इंटरव्ह्यूला 55 मार्क्स होते, आणि 2023ला मी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून 69 मार्क्स घेतलेले. तर त्यावेळेस पण मी नक्कीच तुम्हाला त्या ट्रिक्स जे काय आहेत इंटरव्ह्यूच्या, कसे मी मार्क्स इम्प्रूव्ह केले आणि त्याच्यासाठी काय काय मटेरियल असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्या पण अवेलेबल करून दिल्या जातील. आणि अजून एक सरांनी सांगितलं की फक्त आपल्याकडे मेंटरिंग असेल, विशेषतः लेक्चर्स वगैरे नसेल, तर आपण ते जे काही मटेरियल आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मी 2-3 वर्षाच्या ह्याच्यामध्ये जे कलेक्ट केलेलं आहे, एका जागी केलेलं आहे, तर ते मटेरियल सर्व तुम्हाला शेअर केलं जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे GS4च्या बाबतीत बोलायचं झालं तर इकॉनॉमिक सर्व्हे असेल, इयरबुक असेल, म्हणजे तो महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे आणि भारताचा इकॉनॉमिक सर्व्हे आणि इयरबुक, इंडियाचं इयरबुक, तर त्याच्यामधल्या ज्या नोट्स आहेत त्या पण नक्कीच आता म्हणजे मी पण ह्या मेन्सला अपियर होणार, तर त्या नोट्स नक्कीच आपल्याला शेअर केल्या जातील. आणि जे काही ऍक्ट्स जे असतात, म्हणजे पॉलिटीला साधारणतः एक 30 मार्क्सला ऍक्ट्सचे क्वेश्चन येतात कायद्यांवर. त्यानंतर HRD ला एक 5 मार्क्स येतात, आणि GS4चा जो काय नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट त्याच्यावर एक म्हणजे साधारणतः एक 36-37 क्वेश्चन येत असतात.
तर त्याच्यावर मी तुम्हाला गॅरंटी देतो की म्हणजे माझ्या तुम्ही जर स्ट्रॅटेजी फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच एक 32-33 मार्क्स मिळतील तुम्हाला. आणि माझं जे काही स्कोर्स इम्प्रुव्हमेंट आहे मेन्सचं, तर त्याच्यामध्ये मेन जे काही होतं ऍक्ट्सला मला एक 20च्या आसपासच मार्क पडायचे ते 36 पैकी, आणि ज्यावेळेस मला जास्त मार्क्स मिळाले त्यावेळेस ते 32-33 मार्क्स मला मिळून गेलेले. तर असे ठराविक एरिया आहेत, मी आता जे उल्लेख केला, ते 70% मार्क मिळायचे असेल तर 30% एरियामधूनच मिळतात. तर ते असे काही एरिया आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि आपण चुकामधनं आपण जे काही गोष्टी शिकत असतो किंवा आम्ही जे शिकलो, तर ते आता आपल्याला चान्स नाही, आता हा लास्ट अटेम्प्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांच्या चुकांमधून म्हणजे दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकण्याची ही चांगली एक सुवर्ण संधी आहे. तर त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. आणि जे काही बाकीचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही काकडे सरांना विचारू शकता. आणि आपण नक्कीच म्हणजे लुकिंग फॉरवर्ड टू युअर इंटरॅक्शन ऑन मेंटरशिप बॅच. ओके, थँक्यू विशाल. काही जर कमेंट तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता. मला असं वाटतं आता मयूर यादव तुमच्याशी थोडंसं बोलतील. मयूर, तुम्ही बोलू शकता आता. सगळ्यात आधी सगळ्या मुलांना हाय, हॅलो, नमस्कार, नमस्ते. मी मयूर यादव, ऑल इंडिया रँक 55 2021 CAPF एक्झामिनेशन. त्यानंतर 2022च्या MPSC मधून माझं उपशिक्षण अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. या मेन्सला तुमच्यासोबत मी पण असेल. आणि फक्त तुमचा मेंटॉर म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून. मी याच्या अगोदर पण UPSC प्रिलिम्स साठी आणि CAPF साठी मुलांना मेंटॉरिंग केलंय. त्यामुळे मला माहिती आहे की ते एक नातं डेव्हलप होत जातं मित्राचं. आणि जसं मी तुम्हाला गाईड करेल तसं तुमच्याकडून मीही अनेक गोष्टी शिकेल. जी अकाउंटेबिलिटी तुमची मला असणार आहे तीच माझी तुम्हाला असणार आहे. तर मी आता खूप जास्त डिटेल्स मध्ये जाणार नाही की आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे, ते ऑलरेडी काकडे सर आणि विशाल सर बोललेलेच आहेत. पण मी एक खात्री देईल, एक आश्वासन पण देईल की ही जी अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम आपलं डेव्हलप होणार आहे ना, त्यानं तुमच्या अभ्यासात प्रचंड डिसिप्लिन येईल. रिवॉर्ड, पनिशमेंट मेकॅनिझम, असं बरंच काय काय आपल्याला करता येईल. आणि तो एक सुंदर ग्रुप स्टडीचा पुढच्या जवळपास 3-3.5 महिन्यांचा आपला प्रवास राहणार आहे. तर लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट ब्युटिफुल जर्नी विथ ऑल ऑफ यू पीपल. थँक्यू. थँक्यू मयूर. मग अजून थोडंसं फीस मध्ये मला संध्याकाळी 1-2 जणांचे फोन आले की सर थोडंसं फीस मध्ये आम्हाला 2-2 बॅच जॉईन करायचे. एक आपली मेन्स अप्रोच बॅच जॉईन करायची, संकल्प बॅच पण जॉईन करायची. मी जसं सुरुवातीला सांगितलं, संकल्प बॅच मध्ये काही ऑफर नसेल, पण जे लोक संकल्प बॅच जॉईन करतील त्यांना आपल्या मेन्स अप्रोच बॅच मध्ये आपण 50% डिस्काउंट देऊया. तो कोड मी नंतर जनरेट करून देईलच, त्यामुळं त्याची काळजी तुम्ही करू नका. बेसिक गोष्ट काय आहे, माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या लोकांचा स्कोर इम्प्रूव्ह होत नाहीये किंवा ज्या लोकांचा पहिला अटेम्प्ट आहे की मला एक्झॅक्टली कळत नाही सुरुवात कुठून करावी, काय करावं, कशाला किती दिवस द्यावे, मला वाटतं बेस्ट वे हा आहे की 2 पैसे गेले तर जाऊ द्या. परत सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर असं वाटतं नंतर की पैशाचं कडे उगच बघितलं किंवा 1-2 मार्कांना राहिल्यानंतर रिग्रेट खूप असतं. त्यामुळे इथे मला असं वाटतं की इकॉनॉमिक स्केलचा विचार न करता थोडस या बॅचचा गांभीर्याने विचार करावा. मी एखादी बॅच घ्या म्हणून सहसा कधी कोणाला जास्त फोर्स करत नाही, पण इथे मला असं वाटतं जी टीम तयार झालेली आहे, किंवा विशाल म्हणा किंवा मयूर यादव म्हणा किंवा मयुरेश म्हणा किंवा अविनाश म्हणा, प्रामाणिकपणे तुम्हाला मदत करणार आहे. म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं होतं, ही मी गॅरंटी देतो की तुम्हाला तिथं असं कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू काय दिसणार नाही की हा झालं चला हे एवढंच होतं तेवढंच होतं, असं नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी कशी, म्हणजे विशालनं सांगितलं स्वतः ते पण तयारी करतायत तरी त्यांच्या सगळ्या नोट्स शेअर करायला तयार आहेत. तुम्ही आता ही गोष्टीचा विचार करा गांभीर्यानं की कोण असा आहे का की एमपीएससी मध्ये पर्टिक्युलरली मी जेव्हा बघतो तेव्हा मॅक्झिमम वेळा असं की कुणीतरी चांगल्या नोट्स शेअर करत नाही, चांगल्या गोष्टींबद्दल सांगत नाही. पण इथे तुम्हाला ते स्वतःचे नोट्स ज्यामधून त्यांचा रँक 20 आलाय त्या सगळ्या नोट्स तुम्हाला शेअर करणार आहेत. आणि ऑन डिमांड लेक्चरसाठी विशालची खूप जास्त इच्छा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करतील. त्यामुळं मला असं वाटतं की संकल्प बॅचचा तुम्ही गांभीर्यानं विचार करावा आणि 2024 मधून बॅच मधून फायदा घेऊन एक पोस्ट काढण्याचा संकल्प या ठिकाणी तुम्ही करावा. या व्यतिरिक्त काही जे डाऊट असतील तर तुम्ही मला आपला जो नंबर आहे त्याच्यावर पण कॉल करू शकता, मेसेज करू शकता, किंवा आता कमेंट मध्ये पण तुमचे जर काही डाऊट असतील तर तिथे पण तुम्ही सांगू शकता. तर आता एक्झाम कंबाईन झाल्यावर ठेवा सर. मला असं वाटतं तुम्ही आता सध्या कंबाईनचा अभ्यास करा. आता जरी जॉईन केली तर त्या ठिकाणी मला वाटतं विशाल कंबाईन मधून त्यांनी पोस्ट मिळवलेली आहे, तुम्हाला ते पण मदत करतील. विशालचे प्रिलिम्सला खूप चांगले स्कोर होते कंबाईनला पण. आता जरी बॅच जॉईन केली तर तुम्हाला आता विशाल कंबाईन साठी मेंटर करतील आणि जसं कंबाईन एक्झाम होईल तिथून पुढे राजेश मेन्स वर शिफ्ट करतील
आणि ती चांगली गोष्ट कंबाईन वाल्यांसाठी एक आहे, विशालनी एकाच वर्षामध्ये कंबाईन मधून पण 4 रँकनं एक्साईजची पोस्ट मिळवली आहे आणि 20 रँकनं राज्यसेवेतून गॅजेटेड त्या ठिकाणी पद मिळवलंय. त्यामुळे दोन्ही गोष्टी आणि बॅलन्स कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. आणि जे पर्टिक्युलरली कंबाईन आणि राज्यसेवा करणार ते सगळे विद्यार्थी आपण विशालकडे अलॉट करूया, जेणेकरून त्यांना डायरेक्टली त्या गोष्टीचा फायदा होईल. फीस किती आहे सर? संकल्पसाठी 5,000 रुपये फीस आहे. त्याच्यामध्ये जसं विशालनं सांगितलं की थ्रू आउट तुमचं सिलेक्शन पर्यंत तुम्हाला काय म्हणतील मदत किंवा मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी फीसच्या बाबतीमध्ये सर ग्रुप जरी वेगळे असतील तरी गायडन्स सर्वांचे पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एक चांगली गोष्ट ही करूया की प्रत्येकांचे जेव्हा लाईव्ह सेशन्स होतील तर ते लाईव्ह सेशन आपण एक चॅनल क्रिएट करूया आणि त्या चॅनलवर लाईव्ह सेशन तयार होतील, जेणेकरून 4ही मेंटर्सचे जे स्टुडंट्स आहेत किंवा मेंटीज आहेत सगळ्यांना ते अटेंड करता येतील जसं मी म्हटलं. आणि ते चॅनल जे तर ते कॉमन रिसोर्स चॅनल तयार होऊन जाईल की जेणेकरून तुम्हाला तिथं दिलेलं मटेरियल सगळं तुम्हाला एका ठिकाणी मिळेल. म्हणजे त्या चॅनलवर ओनर मी असेल आणि 4ही ऍडमिन असतील. प्रत्येक जण जेव्हा जेव्हा व्हिडिओ कॉल करायचा किंवा इंटरॅक्शन करायचं तेव्हा तेव्हा ते त्या ठिकाणी इंटरॅक्शन करतील. त्यामुळे तुम्हाला जसं सीमांनी सांगितलं ती चांगली गोष्ट सांगितली की सगळ्यांना एका ठिकाणी मार्गदर्शन मिळेल. इन्स्टॉलमेंट मध्ये भरता येईल का? तर इन्स्टॉलमेंटची तशी काही सुविधा आपल्याकडे नाहीये. आपण अजून जस्ट इनिशियल आहोत त्या ऍपमध्ये, याच्यामध्ये तशी काही आपल्याकडे फॅसिलिटी नाहीये. मला असं वाटतं बाकी जे टेक्निकल काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही माझ्याशी मेसेजवर किंवा फोनवरही बोलू शकता. मेंटरिंगच्या बॅच बद्दल बेसिक काही डाऊट असतील, काही अडचणी असतील, बॅच तर घ्यायची आहे पण सर काठावर असल्यामुळे डिसाईड करता येत नाही. एनटीबी मुळे कट ऑफ रेंज सांगता येईल का? बघा, आपण काही इथं तुम्हाला बळजबरी काहीतरी खोट्या आश्वासन पास होणार आणि मग ऍडमिशन घ्या ह्या गोष्टी आपण इथं करणार नाही. तुम्हाला त्यामुळे सांगितलं, तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही कंबाईन देणारच आहात. कंबाईन प्रिलिमसाठी तुम्हाला त्यांची मेंटरशिप मिळेल. जर वर्स्ट केस सिनारिओ म्हणजे वर्स्ट केस बघू आपण, तुमची एमपीसी मेन्स नाही निघाली तर सेम तुमचं मेंटरिंग कंबाईन मेन्ससाठी पण उपयोगात पडेल. आणि जे की विशालनं स्वतः दिलं आता लेटेस्ट झालेल्या एक्झाम मध्ये दिले तर त्याची पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की विशाल तुम्हाला कंबाईन मेन्ससाठी पण मेंटर करतील. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की आता कंबाईन आहे राज्यसेवा नाही निघाली तर काय, तर तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. तुमचं जे मेंटरिंग आहे ते कंबाईन मेन्ससाठी कंटिन्यू राहील. आणि मग परत तुम्ही म्हणणार जर कंबाईन प्रिलिम्स पण नाही निघाली तर कधी ना कधी तुम्हाला परीक्षा द्यायचीच आहे. कंबाईनचा पॅटर्न काय पुढच्या वर्षी चेंज होणार नाही. त्या मेंटरशिप मधून सगळ्या बेसिक गोष्टी शिकून घ्या आणि पुढच्या वर्षी त्याचा फायदा करून घ्या. सर मराठी आणि इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आणि लँग्वेजसाठी हेल्प करा, 100% करणार. प्रत्येक विषय डिस्क्रिप्टिव्ह असेल, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह असेल, GS1 असेल, GS2, 3, 4 सगळ्या बाबतीमध्ये सगळेजण तुम्हाला प्रामाणिकपणे मदत करतील. आणि माझा असा विचार आहे की प्रत्येक एक एक डोमेन देऊया. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिस्क्रिप्टिव्ह समजा मी जर घेतला तर कोणीतरी ऑब्जेक्टिव्ह घेईल, कोणतरी पेपर 1 मधला पार्ट घेईल, कोणतरी पेपर, म्हणजे प्रत्येकाला एक स्पेसिफिक डोमेन दिला तर एखाद्याला जर डाऊट असेल तर बाबा GS4 मध्ये मला इकॉनॉमी जमत नाहीये तर तुम्ही चला विशालकडे जा किंवा तुम्ही मयुरेशकडे जा किंवा मयूरकडे जा. पेपर 2 मध्ये काय अडचण आहे अविनाश सोबत बोला. तुम्हाला ही पण फॅसिलिटी आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून देऊ. ज्या ज्या विषयातले जे जे एक्सपर्ट आहेत, ज्यांचं डोमेन एक्सपर्टीज आहे, तर त्यांच्याशी तुम्हाला चर्चा करता येईल, त्यातून काहीतरी सोल्युशन काढता येईल. बॅच कधीपासून चालू होईल? आता आजपासूनच बॅच चालू होईल. आता जे ऍडमिशन घेतील ते त्या ग्रुपमध्ये जॉईन होतील. त्यांना उद्यापासून त्यांच्या पद्धतीनं सगळं टास्क किंवा बाकीच्या गोष्टी आणि त्या ग्रुपमध्ये डेली रिपोर्टिंग म्हणा ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. अजून काही डाऊट असतील तर विचारा, नाहीतर आपण सेशन क्लोज करूया. बघा, बेसिकली हा काय मेंटरिंग म्हणजे प्युअर मेंटरिंग ज्याला आपण म्हणतो की तुमचं कुठं चुकतंय, तुम्ही कुठे फोकस केला पाहिजे, कुठे नाही केला पाहिजे, कुठे इनपुट दिल्यावर कुठे आउटपुट मिळू शकतो, फायनली जे ना नेट रिझल्ट म्हणजे सर्व्हिस मिळणं, पास होणं हे आपलं महत्वाचं कार्य आहे. तुम्हाला एखाद्या विषयात टॉप आणणं बाकीच्या मध्ये कमी आणणं हा विषय नाहीये. तसं होऊ देणार नाहीत शक्यतो. जरी बऱ्याच वेळेला काय होतं की माणूस मार्केटमध्ये टिल्ट होतो. मार्केटमध्ये टिल्ट होतं म्हणजे काय होतं की मार्केट GS2 कडे पळायला लागलं की तुम्ही GS2 कडे पळायला लागतात. मेंटर तुम्हाला सांगतील थांबा, पुढे धोका आहे. तर तुम्ही काय करा की तुमचं GS2 ऑलरेडी चांगलं आहे, फार तर फार नुकसान झालं तर 3-4 मार्कांचं होईल. त्यापेक्षा GS1 वर फोकस करा, जे तुम्हाला 10-15 मार्काची इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. हे सांगण्यासाठी तुम्हाला कोणीतरी एक हक्काचं व्यासपीठ असेल. जॉब करणाऱ्यांसाठी वेगळी बॅच करा सर. जॉब करणाऱ्यांसाठी वेगळी बॅच करायची काहीच गरज नाही. प्रत्येक मेंटर्सला ही गोष्ट माहिती की जेव्हा आपल्याकडे कमी वेळ असतो, कमी वेळेमध्ये मॅक्झिमम आउटपुट कसं करायचं हे पण तुम्हाला सांगतील. तुम्ही जॉबवाले असाल, तुम्ही कंबाईन करणारे असाल, फुल टाइम राज्यसेवा करणारे असाल, काही अडचण नाही. मेंटर्स
तेवढं मॅनेज करू शकतात आणि एका मेंटरकडे फक्त 25 विद्यार्थी असल्यामुळं त्यांना तेवढं इंडिव्हिज्युअली लक्ष देणं, त्यांच्याकडं जातीनं बघणं, त्यांच्याकडून गोष्टी करून घेणं, मला वाटतं हे पॉसिबल आहे, शक्य आहे. त्यामुळे जॉब करणाऱ्यांनी अजिबात अडचण विचार करण्याची किंवा काही शंका येण्याची गरज त्या ठिकाणी नाही. अजून कोणाचं काय असेल तर सांगा, नाही तर मग आपण बघूया. म्हणजे थोडक्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा फ्री मेंटरिंग चालू केलं होतं 19 फेब्रुवारी 2023 त्याच्यानंतर काही दिवसातच म्हणजे मला असं वाटतं की त्यातलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जे होतं आपलं यतीन पाटील यांचं, ते आपल्याला फ्री मेंटरिंग मधून मिळालेलं बेस्ट स्टुडंट म्हणा किंवा चांगला रँक देणारे एक विद्यार्थी आपल्याला मिळाले. त्यामुळे आपल्या प्लॅटफॉर्मचं नाव पण झालं. आणि मला 100% गॅरंटी आहे की या संकल्प बॅच मधून तुम्हाला टॉप 10 मध्ये पण विद्यार्थी दिसतील आणि टॉप 100 मध्ये पण भरपूर विद्यार्थी दिसतील. प्रत्येकाचं सिलेक्शन होईल का नाही हे आश्वासन मी त्या ठिकाणी खोटं देणार नाही, पण तुमच्या तयारीमध्ये एक चांगली मदत, एक चांगली इम्प्रुव्हमेंट आणि मार्कांची इम्प्रुव्हमेंट 100% तुम्हाला संकल्पच्या बॅच मधून दिसेल, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि प्रत्येक ठिकाणी मी तर असणारच आहे, प्रत्येक ग्रुपमध्ये मी असणारच आहे, मी पण बघणारच आहे कोण काय करतोय. आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी आता मला ज्यांनी इन्क्वायरी केली, मला माहिती आहे जुने स्टुडंट आहेत माझे, मी त्यांच्याकडे स्वतः पण लक्ष देणार आहे. त्यासोबत आपले जे सुरज जाधव आहेत सगळं मॅनेज करतायत ते पण त्या ग्रुपमध्ये असतील आणि मेंटर पण असतील. म्हणजे त्या ग्रुपवर 3 लोकांचं लक्ष तुमच्याकडे असेल. त्यामुळे कुणाकडून काही एखादी गोष्ट मिस झाली तर त्या तिघांपैकी कुणीतरी त्याच्यावर लक्ष देईल आणि ती गोष्ट बघेल. त्यामुळं मला असं म्हणायचं की तुम्हाला जर मेंटरिंग पाहिजे असेल पर्टिक्युलरली तर तुम्ही संकल्प बॅचचा नक्कीच विचार करू शकता. इथे पर्टिक्युलर लेक्चरवर फोकस नाहीये, इथे इंडिव्हिज्युअल कस्टमाइज्ड पर्सनलाइज्ड प्लॅनवर, एक अभ्यासावर, एक टार्गेट्सवर आणि चांगले मार्क मिळवण्यावर भर आहे. बाकी मेन्स करावी का वगैरे ते तुम्ही मला पर्सनली बोला. इथे आपण मेन्स होईल आणि बॅच जॉईन करा ह्या गोष्टी आपण करणार नाही. त्या गोष्टी मला पटत नाहीत किंवा मी तशा कधीही करत नाही. राईट. एक मिनिट, एक मेसेज टाईप होता तेवढा झाला की आपण क्लोज करूया. ठीक आहे, चालेल. मला असं वाटतं बऱ्यापैकी गोष्टी या ठिकाणी डिस्कस झालेल्या आहेत. बाकीच्या काही गोष्टी असतील त्यासाठी कॉन्टॅक्ट ह्या व्हिडिओच्या खाली तिथे कमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला नंबर दिलेला आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ऍपची लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला लिंक दिलेली आहे, नंबर दिलेला आहे. काय अडचण आली तर सुरज जाधव यांना कॉन्टॅक्ट करा. नाहीच काही झालं तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता किंवा मेसेज करू शकता. 100% तुमचे जे काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील ते क्लिअर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन. राईट. एक मेसेज फक्त टाईप होतोय. ठीक आहे, चालेल. मला असं वाटतं लेट्स कॉल इट टुडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन आणि नक्कीच लुकिंग फॉरवर्ड फॉर युअर गुड रिझल्ट, इम्प्रुव्हमेंट इन मार्क and your selection in 2024, right? So thank you very much. Have a nice, good night. Thank you.